श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपल्यावर जळणाऱ्या लोकांना त्यांच्याशी भांडण न करता कसा धडा शिकवला जाईल, कसा धडा शिकवायचा, का आपल्याशी भांडण करत असतात. जे लोक तुमच्यावर खरंच जळत राहतात किंवा तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत राहतात, त्यांना सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो ते आपण समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या नकारात्मक बोलण्याकडे किंवा बघा प्रत्यक्षात खोट्या बोलण्याकडे दुर्लक्ष करता किंवा शांत राहता, तेव्हा त्यांची चिडचिड अजून वाढते. आपण पाहतो समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलायला येते आणि जेव्हा साधेला प्रतिसाद दिला नाही तर समोरची व्यक्ती चिडते. जर त्या व्यक्तीला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर ती आपल्यावर प्रत्यक्षपणे जळत राहते. परंतु आपण कमकुवत समजायचं नाही आपल्या स्वतःला. आपला आत्मविश्वास उत्तम प्रकारे धडधाकट असला पाहिजे. ज्याप्रमाणे खरंच तुम्ही जर हसत, आनंदात आणि आत्मविश्वासाने जर पुढे जात असाल ना, तर त्यांचं प्रयत्न हे नक्कीच अपयशी ठरणार. कारण तुमच्या शांत स्वभावामुळे ते अस्वस्थ राहतील. कारण त्यांना वाटेल ना की त्यांचे प्रयत्न वाया जात आहेत, त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आहे. आपण ज्या व्यक्तीला विचारत आहोत ती व्यक्ती आपल्याला उत्तर देत नाही आहे. मग ज्या वेळेला आपण शांत राहतो त्यावेळी आपल्या मनात एक प्रकारे प्रश्नचिन्ह उभं राहतं की खरंच या व्यक्तीला जर आपण मदत केली तर पुढे धोका आहे का, असा सुद्धा प्रश्न येतो. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं तर म्हणजेच प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तर आपलं मन चंचल असतं. आपल्यावर सतत लोक जळत राहतात. आपल्याकडे थोडंसं जास्त काही झालं, जास्त मिळालं की लोक खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात. ज्याप्रमाणे आपण विश्वास ठेवत नाही कोणावर. समर्थ म्हणाले कोणत्या लोकांवर सुद्धा विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण कलियुग आहे. खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त मिळतात. आपल्या आयुष्यात आपण स्वतःहून पाहायचं, आपला चेहरा दिवसभरात किती तास, किती मिनिटं आणि किती सेकंद हा आनंददायी असतो आणि किती प्रकारे दुःखदायक, त्रासदायक, ज्याप्रमाणे चिंतेमध्ये हा आपला देह पाहायला मिळत असतो. कुठलीही परिस्थिती असो, समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे लोक आपल्याला बोलत राहतात, त्या लोकांपासून आपल्याला दूर कसं राहायचं, त्यांना कसं टाळायचं, हा आपला सततचा प्रश्न असतो. परंतु अशा लोकांना आपल्याला अद्दल सुद्धा घडवायची आहे. प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीतील दोष पाहण्याची सवय असते. समोरची व्यक्ती आपले दोष पाहत असते, गुण पाहत नाही. आपण सुद्धा पाहावे आपणासी आपण, समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. आपण सुद्धा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणाचाही विचार करा, परंतु त्या व्यक्तीमध्ये प्रत्यक्षात आपण गुण शोधत नाही, दोष प्रत्यक्षपणे शोधत असतो. असं का? ज्याप्रमाणे समोरच्याने किती मोठा अपराध केलेला आहे, त्याने कोणती चूक केली आहे ते प्रत्यक्षपणे शोधण्यामध्ये आपला संपूर्ण वेळ वाया घालवत असतो. आपलं आयुष्य थोडं आहे. त्यांच्या आयुष्याकडे जर आपण पाहायला गेलो ना तर आपलं आयुष्य प्रत्यक्षपणे कमी होत चाललेलं आहे. बरोबर की नाही? आपण स्वतःहून आपल्या स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
ज्यावेळी तुम्ही स्वतःहून स्वतःकडे लक्ष द्याल ना, ती तुम्ही सवय लावून घ्याल ना, तर बघा तुम्ही जगामध्ये प्रामाणिक आणि चांगल्या स्वभावाने राहण्याचा प्रयत्न केला ना, चांगली व्यक्ती, चांगला मनुष्य नक्कीच घडू शकतो. परंतु ज्यावेळी तुम्ही स्वतःहून दोष इतरांवर दाखवत असता किंवा समोरची व्यक्ती तुमच्यावर बघा प्रत्यक्षपणे दोष तुमचे बाहेर काढत असतील, तर तुम्हाला सुद्धा राग येईल आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा राग येईल. अशा लोकांना उत्तर देण्यात किंवा त्यांच्याशी वाद घालण्यात आपली ऊर्जा बघा, आपली शांतता वाया जात असते. त्याचप्रमाणे आपण ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे एखादं कार्य करत असतो आणि त्या कार्याला सुरुवात करताच बघा एखाद्या वेळी आपण ऑफिसला जायला निघतो किंवा एखाद्या वेळी बघा आपल्यालाच उशीर होतो, त्यावेळी आपल्याच बिल्डिंगमधले कोणीतरी रहिवासी असतात, ते आपल्यावर टीका करतात. सकाळ सकाळ आपण काय विचार करतो, अरे ही व्यक्ती फुकटची आपल्याला भेटली. आणि त्या व्यक्तीने सर्व काय केलं बघा, ज्यावेळी मी घाई गडबडीत निघालो होतो परंतु माझा मूड ऑफ केला. कंपनीमध्ये जरी देह गेला तरी विचार कोणता, सकाळी भेटलेली व्यक्तीचा विचार. कामाकडे लक्ष नाही आहे, तिकडे सुद्धा बॉसशी बोलणी खावी लागली. सिनियर आहेतच पुढे बोलणारे, त्यांची सुद्धा बोलणी खावी लागली. घरी आल्यावर बघा प्रत्यक्षपणे आईने पत्नीने दरवाजा उघडताच त्यांच्यावर राग काढू लागला. कारण का उशीर का केला दरवाजा उघडायला, राग कुठला होता, सकाळची व्यक्ती भेटल्याचा. परंतु इतरांवर बघा प्रत्यक्षपणे त्याचा संपूर्ण दिवसच निघून गेला. मग आपल्यावर जळणाऱ्या लोकांना कसं आपल्याला हँडल करता आलं पाहिजे, आपल्यावर बोलणारी व्यक्ती प्रत्यक्षात का बोललेली आहे याचा जर आपण विचार केला ना, तर आपल्याला नक्की समजेल की आपण कुठे चुकलेलो आहोत, आपण कुठे वेळ वाया घालवत आहोत. समर्थ म्हणाले, दुसरी व्यक्ती जेव्हा आपल्यावर टीका करते ना, त्या टीकेवर दुर्लक्ष करायचं. आणि जर तुम्ही टीका समजून घेत असाल तर नक्की त्याचा विचार करून त्यावर बघा योग्य तो मार्ग नक्कीच काढला पाहिजे. जर आपली बाजू खरी असेल ना, योग्य असेल, तर कोणत्याही परिस्थितीत ती सोडायची नाही आहे. कितीही अडथळे येऊ देत, कोणी कितीही जरी विरोध केला ना, तरी आपल्याला आपल्या मार्गावर ठाम राहता आलं पाहिजे. कारण आपली बाजू खरी आहे, सत्याची आहे. लोक कितीही येऊ दे, आपल्या विरोधात जाऊ दे, आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करू दे, परंतु समर्थ म्हणाले आपला आत्मविश्वास डळमळीत होता कामा नये. आपण परीक्षेची तयारी करत आहोत ना, अहो नक्की काय करायचं आहे, अभ्यासच करायचं ना, मन लावून अभ्यास करणं. तरी सुद्धा आपले नातेवाईक येतात, आपले शेजारी पाजारी येतात, काय म्हणतात, तुमचा मुलगा तुमची मुलगी काय दिवे लावणार आहेत काय माहिती, कधी बघा तो अभ्यास अभ्यास. परंतु त्यांना दाखवून देता आलं पाहिजे. कधी कधी काय बोलत असतात, सर्वजण प्रयत्न करत असतात पण कोणीही परीक्षेत उत्तीर्ण झालेला नाही, मेरिटमध्ये आलेला नाहीये. मग वर्ष वाया घालून उपयोग काय. बघा आपण प्रयत्न करत आहोत परंतु आपल्याला डिमोटिवेटेड बघा प्रत्यक्षपणे केलं जातं, बरोबर की नाही. परंतु ज्याप्रमाणे ते बोलत आहेत ना, त्यांना प्रत्यक्षपणे उत्तर देणं गरजेचंच आहे. आणि ते सुद्धा आपल्या अभ्यासात. आणि प्रत्यक्षात बघा ज्यावेळी आपण परीक्षेत उत्तीर्ण होतो, मेरिटमध्ये येतो, तेव्हा समोरची व्यक्ती शांत राहते. म्हणून विचार करा, समर्थ म्हणाले खालच्या ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे खालच्या पातळीवर जेव्हा तुम्ही प्रत्यक्षपणे जात असता, तेव्हा परिस्थिती पाहायची असते की आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे. लोक आपल्याला खालच्या स्तराला घेऊन येत असतात, परंतु आपल्याला मजल गाठायची आहे बघा, प्रत्यक्षपणे त्या यशाचा टप्पा गाठायचा. कुठलीही परिस्थिती असू दे, त्या परिस्थितीसमोर कधी झुकायचं नाही आहे. समर्थ म्हणाले योग्य तो निर्णय, योग्य तो मार्ग त्यावेळी आपल्याला निवडता आला पाहिजे. कारण बघा चुकीच्या मार्गाने जर आपण यश मिळवलं, नक्कीच बघा आपण काय विचार करतो, मी पास झालो, परंतु कशा
तर बघा कॉफी करून मी पास झालो, माझा देह हा कॉफी करून पास झालेला आहे हे मला माहिती आहे, मला त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मार्क मिळाले. परंतु सत्य हेच आहे की मिळवलेले यश हे तात्पुरतं असतं, कारण आपल्याला माहिती आहे आपण कॉपी करून पास झालेलो आहोत. पण खरं यश तेच असतं जे बघा प्रत्यक्षपणे प्रामाणिकपणाने अभ्यास करून अभ्यासाची तयारी करून, बरोबर की नाही? म्हणजे विचार करा, शेवटी विजय हा आपलाच होणार आहे. विजय आपलाच होतो, परंतु सत्याच्या मार्गावर जेवढे तुम्ही जाल त्याचप्रमाणे. जय जय रघुवीर समर्थ.